स्कूल टिफिन रेसिपीची जी आपली सीरीज सुरू होती ना, त्या सीरीजमध्ये आज मी करते सकाळच्या घाई गडबडीत अगदी 10 ते 15 मिनिटात तयार होईल असा मस्त मऊ मोकळा सुटसुटीत चटकदार बटाटा भात आणि त्यासोबत तितक्याच झटपट होणारी काकडीची कोशिंबीर. तर फक्त शाळेच्याच डब्याला नाही तर अगदी ऑफिसच्या डब्याला म्हणा किंवा मग नाश्त्याला सुद्धा तुम्ही हा भात बनवून तयार करू शकता. अगदी झटपट होतो, मस्त चटकदार लागतो. आता बऱ्याच जणांना वाटेल की यात वेगळं काय आहे, पण विश्वास ठेवा, थोडी जरी आपले पदार्थ करण्याची प्रोसेस बदलली ना, त्या पदार्थाची चवसुद्धा बदलते. तर तुम्ही हा भात आहे ना एकदा माझ्या पद्धतीने करून बघा, तुम्हाला खूप आवडेल हे मी खात्रीने सांगते. तर चला सुरुवात करूया. तर त्यासाठी ना सगळ्यात अगोदर इथे मी हे 2 मध्यम आकाराचे बटाटे घेतले होते. त्याचे साल काढून त्याच्या अशा पद्धतीने मध्यम आकाराच्या फोडी करून घेतलेल्या आहे आणि ह्या फोडी 3 ते 4 वेळेस पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्या आहे. आता आहे ना आपण कढाईत 3 पळ्या तेल टाकून घेतले. सुरुवातीला ना आपल्याला हे बटाटे तळून घ्यायचे, त्यामुळे थोडंसं जास्तीचं तेल इथे मी टाकून घेतलेलं आहे. आता बटाट्यातलं सगळं पाणी व्यवस्थित असं निथळून घ्यायचं आणि ह्या बटाट्याच्या फोडीने आपल्याला तळून घ्यायचे आहे. गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि मिडियम फ्लेमवर मस्त अशा जवळपास 70 ते 80% शिजेपर्यंत ह्या बटाट्याच्या फोडी आपण शिजवून घेणार आहोत. तर थोडंसं मीठ टाकलं आहे आणि व्यवस्थित अशा आहे ना ह्या फोडी तळून घ्यायच्या किंवा मग शिजवून घ्यायच्या आहे. तर बटाट्याच्या फोडीनं आपलं शिजत आहे तोवर आहे ना आपण एका साईडला एक काकडीची कोशिंबीरसुद्धा तयार करून घेणार आहोत, म्हणजे जेणेकरून आपला वेळ वाचेल. तर त्यासाठीने इथे मी एक छोट्या आकाराची काकडी साल काढून बारीक किसणीने किसून घेतली होती. त्यानंतर आहे ना यात अर्धी वाटी ताजं दही टाकायचे. खूप जास्त आंबट दही वापरू नका, नाही तर खूप आंबट लागेल. त्यानंतर अगदी पाव चमचा मीठ टाकलं आहे आणि अगदी 2 ते 3 चिमूट इथे मी काळे मिरी पूड टाकलेली आहे. आणि हे सगळं साहित्य ना आपण व्यवस्थित असं एकजीव करून घेणार आहोत. या कोशिंबिरीमध्ये ना मी साखर वापरलेली नाही आहे. तुम्हाला हवं असेल ना तर तुम्ही थोडीशी साखरसुद्धा वापरू शकता. तर इथे आपली एकदम साधी सिंपल आणि अगदी मिनिटभराच्या आत ही कोशिंबीर तयार झालेली आहे. इकडे आपल्या बटाट्याच्या फोडीसुद्धा व्यवस्थित अशा शिजल्या आहे, मस्त तळल्या गेलेल्या आहे. तर एक बटाट्याची फोड आहे ना मी तुम्हाला कट करून दाखवते. तर हे बघा व्यवस्थित असा आतपर्यंत बटाटा शिजलेला आहे. तर आता आहे ना ह्या फोडी आपण काढून घेऊया. तर बटाट्याच्या फोडी ना कांद्यासोबत शिजवण्यापेक्षा अशा पद्धतीने सुरुवातीला तळून घेतल्या ना त्या मस्त क्रिस्पी होतात आणि नंतर ना भातात खूप सुंदर लागतात. तर हे बघा सगळ्या बटाट्याच्या फोडी इथे मी काढून घेतलेल्या आहे. आता कढईतलं आहे ना जास्तीचं तेल आपण काढून घेतलं आहे आणि साधारण ना 1 पळी तेल फक्त शिल्लक ठेवलं आहे. आता यात आहे ना मी 1 चमचा जिरं टाकून घेतलेलं आहे. जिरं छान फुललं की यात एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे. कांदा आहे ना मस्त असा हलकासा गुलाबी रंगावर येईपर्यंत सुरुवातीला मी परतून घेते. गॅसची फ्लेम इथे मीडियम आहे. तर हे बघा कांद्याला तुम्ही बघू शकत असाल हलकासा सोनेरी रंग आलेला आहे. तर आता यात ना मी एक जवळपास 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घेतल्या होत्या त्या टाकून घेते आणि ह्या लसणाच्या पाकळ्यासुद्धा आपल्याला कांद्यासोबत व्यवस्थित अशा परतून घ्यायचा आहे. कांदा मस्त असा सोनेरी रंगावर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. हे बघा 2 मिनिट झालेले आहे, तुम्ही बघू शकत असाल. आता कांदा मस्त असा सोनेरी रंगावर परतला गेला आहे. तर आता यात ना मी एक मध्यम साईजचा आहे ना बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घेते आणि हा टोमॅटोसुद्धा आपल्याला ना मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे साधारण 1 ते 2 मिनिटासाठी. तर हे बघा टोमॅटोसुद्धा आपला हलकासा मऊ झालेला आहे. तर आता आपण यात ना सुके मसाले टाकूया. तर त्यात ना मी ते पाव चमचा हळद टाकलेली आहे. त्यानंतर 1 छोटा चमचा इथे लाल तिखट टाकलेला आहे. अर्धा छोटा चमचा इथे ना मी पावभाजी मसाला टाकलेला आहे आणि अगदी चवीप्रमाणे मीठ टाकलं आहे. आता हे सगळं साहित्य ना आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आणि आणखी एखाद मिनिट परतून घेऊया मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत. तर आपण ना यात पावभाजी मसाला टाकलेला आहे, त्यामुळे आपला जो भात आहे ना त्याला खूप सुंदर अशी चव येते. तर मिनिटभरासाठी हे सगळे साहित्य मी परतून घेतलं होतं. त्यानंतर आपण सुरुवातीला यात जे बटाटे तळून ठेवले होते ना ते बटाटे टाकून घेतले आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला हे बटाटे यात व्यवस्थित फोडणीत मिक्स करून घ्यायचे, जेणेकरून आहे ना जी फोडणी आहे किंवा जी मसाल्याचं कोटिंग आहे ना ते बटाट्याला आलं पाहिजे. तर हे बघा व्यवस्थित असे अगदी हलक्या हाताने मी हे मिक्स करून घेतलं होतं. आता इथे मी हा भात घेतलेला आहे. तर ज्याप्रमाणे आपण बिर्याणीसाठी भात शिजवतो ना त्याच पद्धतीने हा भात मी शिजवून घेतलेला आहे. 1 कप बासमती तांदूळ स्टार्चचं पाणी जाईपर्यंत साधारण 3 ते 4 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे. त्यानंतर भरपूर साऱ्या पाण्यात थोडंसं मीठ आणि लिंबाचा रस टाकून ना हा भात शिजवून घ्यायचा आणि त्यानंतर पाणीवर निथळत ठेवायचा, जेणेकरून ना आपला जो भात आहे ना तो मस्त मोकळा सुटसुटीत होतो. तर इथे ना मी ताजा भात शिजवून घेतला होता. तुम्हाला हवं असेल ना तुम्ही उरलेल्या भातापासून सुद्धा हा बटाटा भात बनवू शकता. चवीत अजिबात फरक पडत नाही. तर आता हे जे भाताचे शीत आहे ना हे मी व्यवस्थित असे हलक्या हाताने मोकळे करून घेते. अगदी हलक्या हाताने हा भात मोकळा करून घ्यायचा, जेणेकरून भाताचे शीत तुटणार नाही.
तर हे बघा सर्व भाताचे शीतं मी वेगळे करून घेतलेले आहे. आता यात येणं आपण चवीप्रमाणे मीठ टाकून घेणार आहोत. तर मीठ येणं इथे आपण सुरुवातीला भात शिजवताना टाकलं होतं, त्यानंतर बटाटे शिजवतानाही मीठ वापरलेलं आहे आणि फोडणीतही जरासं मीठ वापरलेलं आहे. त्यामुळे मिठाचा व्यवस्थित असा अंदाज घ्यायचा आणि त्याचप्रमाणे मीठ टाकायचं. त्यानंतर येणं इथे मी अर्ध्या लिंबाचा रस टाकते, जेणेकरून आपला जो बटाटा भात आहे ना तो मस्त असा चटपटीत लागेल चवीला. आणि आता आहे ना अगदी हलक्या हाताने आपण हा भात व्यवस्थित असा मिक्स करून घेणार आहोत. अगदी हलक्या हाताने करायचं, जेणेकरून भाताचे जे शीतं आहे ना ते मोडणार नाही आणि भात मस्त आपला एकसारखा दिसेल. गॅसची फ्लेम आपल्याला ह्या वेळेस लो ठेवायची आहे आणि लो फ्लेमवर जवळपास सर्व भाताला मसाले व्यवस्थित कोट होईपर्यंत हे व्यवस्थित असं आपण मिक्स करून घेणार आहोत. तर हे बघा सगळं साहित्य मी व्यवस्थित असं एकजीव करून घेतलेलं आहे. आता यावर येणं झाकण ठेवायचं आणि अगदी 2 ते 3 मिनिटासाठी आपल्याला ह्या भाताला वाफ काढून घ्यायची आहे. तर हे बघा 2 ते 3 मिनिट झालेले आहे. आता सर्वात शेवटी यावर कोथिंबीर टाकायची आणि परत एकदा अगदी हलक्या हाताने आपल्याला हा भात व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे. तर इथे आपल्याला हा स्कूल टिफिन विशेष एकदम मस्त असा मोकळा सुटसुटीत चटपटीत चटकदार बटाटा भात बनवून तयार झालेला आहे. तर तुम्ही सुद्धा आहे ना एकदा ह्या पद्धतीने हा बटाटा भात नक्की ट्राय करून बघा. मी तुम्हाला खात्रीने सांगते की तुम्हाला खूप आवडेल आणि तुम्ही परत परत हा भात कराल, इतका टेस्टी लागतो. तेव्हा एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कसा झाला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर नक्की करा आणि अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी ना चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करून ठेवा, म्हणजे जेव्हा कधीही मी नवीन व्हिडिओ करेल ना त्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळतील आणि तुम्हाला माझा व्हिडिओ सगळ्यात अगोदर बघायला मिळेल. तेव्हा नक्की ट्राय करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.